नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, साधारण 1.5 महिन्यापूर्वी करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता। करुणा यांनी आपल्या लाईव्ह मध्ये धनंजय मुंडे सोबत काही महिलांची नावे जोडली। यामुळे प्राजक्ता माळीला त्रास सहन करावा लागला। तिच्या प्रत्येक पोस्टवर ट्रोलिंग सुरू झाली, तरीही मी शांत राहिले, असे प्राजक्ता यांनी सांगितले। या प्रकारानंतर माझ्या लीगल टीमने करुणा मुंडे यांना नोटीस पाठवल्याचे प्राजक्ताने सांगितले। एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पाठीशी उभे राहायला हवे, तिच्यावर लांछन टाकू नये। तुम्ही देखील एक महिला आहात, त्यामुळे महिलांना कशा प्रकारे बदनामीला सामोर जावे लागते हे तुम्हाला चांगलेच माहिती असेल। त्यामुळे एका महिलेची अशा प्रकारे बदनामी करू नका, असे आवाहन प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे यांना केले। पत्रकार परिषदेत आई आणि भाऊ प्राजक्ता माळी यांच्या सोबत होता। माझ्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचा घरच्यांवर खूप परिणाम झाला। माझ्या भावाने सोशल मीडियात येणाऱ्या कमेंट्स वाचून त्याचा अकाउंट बंद केल्याचे त्यांनी सांगितले। माझं कुटुंब, मित्र, परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे। कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही। धीराने सामोरे जा, असं सर्वांना सांगितले। कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर नाव कमवणाऱ्या महिलांना अशा प्रकारच्या लांछनांना सामोरे जावे लागते, असे प्राजक्ता माळी यांनी त्यावेळी म्हटले। एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो, ती आमची एकमेव भेट, यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला। ही गोष्ट खोटी असल्याने त्यावर मी बोलली नाही। लोकप्रतिनिधी यावर टिप्पणी करतात, त्यांना लोकांनी निवडून दिलंय, हे आपल्यावर चिखलफेक करतात। पण काल सुरेश धस यांनी वक्तव्य केल्याने आज मला बोलावं लागलं। लोकप्रतिनिधीला लाखो लोक फॉलो करतात, एखादी गोष्ट खरी असल्याचे ते भासवतात, त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।